चंद्रपुरात युरिया खत उपलब्ध 7000 मेट्रिक टन खताचे आवंटन, शेतकऱ्यांना दिलासा। आज रेल्वे स्टेशनवर उतरले 4330 मेट्रिक टन युरिया खत पुरवठ्यात कुठलाही विलंब सहन केला जाणार नाही, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे ठाम निर्देश। चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या युरिया खताच्या टंचाईवर अखेर उपाययोजना करण्यात आली आहे। आज चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर आलेल्या युरिया खताच्या आगमनावेळी पाहणी करण्यात आली। जिल्ह्यासाठी तब्बल 7000 मेट्रिक टन खताचे आवंटन निश्चित करण्यात आले असून त्यापैकी 4330 मेट्रिक टन युरिया खत आजपर्यंत उतरले आहे। महाराष्ट्राच्या GSDP मध्ये चंद्रपूरचे योगदान महत्त्वाचे असल्याने खत पुरवठा हा शेतकऱ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे। यात कुठलाही विलंब किंवा सबब चालणार नाही, असे स्पष्ट निर्देश कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले। शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी मी ठामपणे उभा आहे, असा विश्वासही यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला। चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना युरिया खत प्राप्त होत नव्हतं। युरिया खताची टंचाई निर्माण केली गेली आणि या संदर्भात जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद त्यांच्या सर्व टीम सोबत बैठक करून सर्व युरिया आवंटन करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून 7000 मेट्रिक टन चंद्रपूर जिल्ह्याचं आवंटन निश्चित करण्यात आलं आणि आतापर्यंत 4330 टन युरिया हा आपल्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरून आता तो डिस्ट्रीब्यूट केला जातो आहे। माझं शेतकऱ्यांना आवाहन आहे की जिथं कुठं आपल्याला अडचण असेल तर आमच्या वतीने बंडू गोरकार हे आपला मोबाईल नंबर आपल्याला देतील, आपण संपर्क करावा। चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा हा हक्क आहे। महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचं मोठं योगदान आहे। आज या राज्याच्या GSDP मध्ये ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचा ग्रॉस डिस्ट्रिक्ट डोमेस्टिक प्रोडक्ट हे इतरांनी हेवा करावं इतका आहे। आम्ही जर महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासामध्ये योगदान देतो तर हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे की खत असेल किंवा कृषी संबंधित प्रश्न असेल ते सुटलेच पाहिजे। यामध्ये जर तर किंतु परंतु बट होता कामा नये आणि या दृष्टीने आपल्याला कुठेही खताची टंचाई असली तर इथं जिल्हा परिषद कृषी अधिकारी इथं आहे, बाकी कृषी अधिकारी आहे। सरकारशी योग्य क्षणी यासाठी संघर्ष करायला सुद्धा आम्ही